नमस्कार सर्वांना. तर मी अर्चना तुमचे सर्वांचे स्वागत करते. कसे आहात सर्वजण? आशा करते स्वस्त असाल आणि मस्त असाल. तर माझा पसारा बघून तुम्ही म्हणाल की हे काय दाखवते आम्हाला. तर आज मी सर्व साफसफाई करायला काढलेली आहे. सर्व म्हणजे किचनमध्ये साफसफाई करायला काढलेली आहे. डबे पूर्ण घाण झाले होते आणि सणासुदीच्या आधी म्हटलं थोडीशी साफसफाई पण करून घेऊया. तर मग सगळे डबे रिकामे करून घेतले. डब्यामध्ये आपलं काही ना काही सामान असतं ते आधी एक साईडला मी करून ठेवलं ताटामध्ये. आणि त्यानंतर सामान सगळं साईडला काढून ठेवल्याच्यानंतर भिंतीवरच्या जाळ्या आधी काढून घेतल्या सगळ्या किचनमधल्या. नंतर मग सगळी खिडकी वगैरे पण धुवून टाकली. खिडकीमध्ये पण खूप ऑइली झाली होती. मग ते खिडकी वगैरे सगळी साफ केली. सगळे डबे ताटं ग्लासं वगैरे सगळं पूर्ण मांडणी साफ करून घेतली. म्हटलं आज सगळं किचन साफ झालं पाहिजेत. तर मग हे सगळं डबे वगैरे काढून मी सगळं साफ करणार होती. मांडणी पुसून घेणार होती फक्त पाण्याने साबणाच्या आणि नंतर सुक्या ओल्या कपड्याने, कारण की ती काढता येत नव्हती मला. आणि नंतर म्हणता नंतरच काढते ती. हे घरी असले की हे बरोबर मला काढून वगैरे देतात. त्यानंतर असं जास्त खराब झाले नव्हते, पण तेच थोडंसं तेलकट आणि अशा ऑइली होतातच. आणि नंतर मग सगळे महिन्याने आणि 1-1.5 महिन्याने साफ करत राहिलं ना तर मग ते जास्त घाण नाही होत. मग साफसफाई सगळी झाली माझी. त्या दिवशी मग मोदक बनवायची तयारीला लागली मी. मोदक बनवायचे होते. गणपती ते नव्हते बसलेले, पण देवाबरोबर माणसाला पण आवडणारा पदार्थ म्हणजे मोदक असतात. आमच्या घरात फक्त नेवीला तर एवढे आवडतात ना, मोदक खूपच आवडतात त्याला. तर त्याने बनवण्याच्या नंतर लगेच मला तर वाटतं 10-12 खाल्ले असतील. पण असो, एखाद्याची आवड असते. पण एकदम एवढे खायचे नाही कधीच. 2-3, 4-5 तरी ठीक आहेत. पण आता आवड असते त्याच्यापुढं काय बोलू शकत नाही आपण. तर मी कढईमध्ये ना सर्वात आधी 1 चम्मच तूप टाकून घेतलं. त्यानंतर मी खोबरं किसलं नव्हतं, म्हणजे बारीक करून आहे ना मिक्सरमध्येच हे केलं त्याला. एकदम जास्त बारीक पण नाही केलं आणि जाडसर पण नाही ठेवलं, असं मीडियम असं ठेवून घेतलं. आणि त्यानंतर इथे गूळ टाकून घेतला. गूळ मी इथे अर्धा किलोला थोडा कमी असा गूळ टाकून घेतला त्याच्यामध्ये. चांगलं परतलं गेलं ना खोबरं, त्यानंतर लगेच मग मी गूळ टाकून घेतला. आणि हे पण जास्त वेळ मी नाही परतणार. थोडंसं असं रसाळ वाटू लागलं ना एकदम, त्याच्यात थोडंसं पाणी राहायला पाहिजे, जास्त नाही. आणि जास्त वेळ हे केलं तर मग ते घट्ट होऊन जातं. आणि थोडीशी नंतर विलायची पूड टाकून घेतली मी. आणि इथे आहे ना समप्रमाणामध्ये गव्हाचं पीठ आणि मैदा मिक्स केला होता, चाळून घेतला तो. आणि किंचितसं मीठ टाकलं आणि इथे तेल गरम करायला ठेवले. आता ते हे तेल चांगलं गरम झालं ना, कडकडीत गरम तेल मग आहे ना पिठामध्ये सगळं मिक्स करून घेईल. आणि नंतर मग दुसऱ्या चम्मचने ते पूर्ण पीठ असं मिक्स करून घेणार आहे. चांगलं गरम होऊ द्यायचं. आणि त्यानंतर सगळं व्यवस्थित असं टाकून झाल्याच्यानंतर असं बघा मी सगळं असं मिक्स करून घेते आता याला. आणि आता हे मिक्स झाल्याच्यानंतर आणि असं गाठी वगैरे होतात त्या सगळ्या आपण हाताने नंतर फोडून घ्यायच्यात. आता सगळ्या गाठी मी अशा हाताने सगळ्या फोडून घेणार आहे. आणि थोडं थोडं पाणी टाकून हे मिक्स करून चांगला असा उंडा मळून घेणार आहे. तर अशा प्रकारे मग याच्या मोदकापेक्षा पण ना हे मोदक जरा जास्त दिवस पण राहतात आणि सगळ्यांना म्हणजे आवडतं जास्त करून आमच्या घरामध्ये. तर मग मी हे असे तळणारेच बनवते. मग मस्तपैकी असे मिक्स झाल्याच्यानंतर असं बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे हे असं मी पीठ मळून घेतलेलं आहे. आणि आता सर्वांनाच उत्सुकता लागले खाण्याची की पटकन बनव, आम्हाला आता दे लवकर बनवून. तर म्हटलं हो देते सर्वांना. मग मनाली आली होती विचारायला की झाले की नाही. तर म्हटलं बघ एवढी तयारी झालेली आहे, चल आता तू मला लाटून दे आणि मी आता भरते म्हणून. हे सगळं मिश्रण आहे. तर तिला मी म्हटलं बघ थोडं टेस्ट करून कसं झालं आहे. नाही म्हणाली खूप छान झाले. मग काय ती अशा मला लाटून देऊ लागली आणि मी असं भरून व्यवस्थित असं हे असं जमा करून व्यवस्थित असं मोदकाचा आकार देत होती. मग अशा प्रकारे आम्ही सगळे मोदक बनवून घेतले. आणि तिला लाटताना असं एकदम गोल येत नव्हता शेप, पण जसा पण येत होता, पण बनवत होते ती व्यवस्थित. मग त्याच्यामध्येच मी ते सारण सगळं भरून असा व्यवस्थित असा आकार देत होती मोदकाचा. पण काय नाही, ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी पण ठीक आहे, बनवू शकतात ते बघून वगैरे. एवढं काही हार्ड नाही आहे त्याच्यामध्ये. आणि कसं आपल्याला घरातच खायचे होते त्यामुळे कसं नॉर्मल असले तरी चालतात. खाली थोडंसं पीठ टाकून घेतलं होतं मी, जेणेकरून चिटकून जाऊ नये म्हणून. आणि मस्तपैकी असे तळले आणि आधी देवासमोर ठेवले आणि सगळ्यांना खायला दिले. गणपती वगैरे तर बसत नाहीत, पण सर्वांची इच्छा असते खाण्याची, आवड असते, त्यामुळे दिली बनवून. आणि नंतर मग निघालो आम्ही बाहेर. आणि मग हे काहीतरी करत होते खाली
आलो मग पार्लरमध्ये. मस्तपैकी असे हेअर कटिंग करायला मनालीचे. मस्त असे केस तिला कापायचे होते तिच्या मनासारखे. खूप वर्षापासून चाललं होतं तिचं केस कापायचेत म्हणून. जायचो आम्ही, बाजूला शेजारी पार्लर असायचं, तिकडे जाऊन फक्त खालून स्ट्रेट कट असं कापून यायचो. सरळ खालून थोडे कट केले की मग झालं. पण तिला यावेळेस थोडेसे वेगळे करायचे होते कटिंग केस. थोडं स्टायलिशमध्ये करायची होती. कुठले कट सांगितलं होते काय माहिती, पण खूप चांगलं वाटत होते तिला, खूपच मस्त वाटत होते. तुम्हाला नंतर मी फायनली शेवटचं सगळं लुक दाखवते. पण ते केस कट करताना मला आता वाटत होते बापरे, आता सगळेच केस कापून टाकतात की काय हे लोक तिचे. पण नाही, त्यांना जेवढे सांगितले होते तेवढेच त्यांनी कट केले होते. आणि अशा कटिंगमध्ये थोडेफार केस थोडे जातातच, थोडेसे एक्स्ट्रा सांगितले त्यापेक्षा पण थोडे एक्स्ट्रा जातातच कटिंगमध्ये. पण असो, आता आपण पार्लरमध्ये बसल्या मला पण वाटू लागलं की आता काहीतरी करावं केसांचं माझ्या पण. आणि एक समोरच एक व्हाईटवाला केस पण आला होता, तर म्हटलं एक हेअर कलरिंग वगैरे करूया म्हणून. तर म्हटलं जाऊ दे, सध्या काही गरज नाही आहे, नंतर बघूया आपण. पण ही कटिंग बघून ते इतकं छान वाटू लागलं ना, खूपच मस्त. मला असं वाटायचं दुसऱ्यांचं असे हेअर कटिंग बघून की हे असेच त्यांची केस असतील, पण नंतर कळालं की नाही, असे कट केले ना त्यानंतर तशी केस होतात म्हणून. तर बघू शकतो तुम्ही, खूप छान वाटत होते तिला आणि ते सूट पण झाले. जाऊ दे, आपल्या आनंदापेक्षा मुलांच्या आनंदामध्येच आपला सगळ्यात जास्त आनंद असतो. तर मग हे सगळं फायनल लुक तिचा असा होता. तिला पण ते खूप छान आणि सुंदर दिसू लागले. आणि मग नंतर शेवटी आम्ही आलो इथे, तर बघतो तर हे मस्तपैकी असे डान्स करतायत. थोडंसं वजन कमी करण्यासाठी त्यांना आलो, भेटलो आणि पुन्हा मग गेलो घरी. चला, तर मग असा होता आमचा दिवस. बाय.